स्ट्रोक खेळण्याच्या नादात मात्र या ठिकाणी चुकीचा डिसिजन. जर का या ठिकाणी चांगला फटका जर का चांगलं कनेक्शन असतं तर चांगल्या धाबा मिळाल्या असत्या. प्रत्येक बॉल मात्र या ठिकाणी महत्वाचा आहे टीम ओम कोंडेश्वर भुज या संघाला, परंतु प्रत्येक धाव महत्वाची आहे. ती म्हणजे श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली टीमला, परंतु या ठिकाणी क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्कर लाईन फेकली गेली मैदानाच्या आत. श्रीपद कडालीच्या माध्यमातून या ठिकाणी अजून एक विकेट पाहायला मिळतोय. श्री गणेश मानकिवली टीमला हा लागतोय धक्का. दुसरा परतावा लागेल हेमंत मराडे. खरं तर पंकज भोलेचा विकेट किती महत्वाचा होता मैदानाच्या आत, खरं तर आता या स्पष्टपणे दिसून येतोय. कौतुक करेन मी प्रथमेश देसलेचं ज्यानं विकेट मिळवून दिला आपल्या टीमला. तिथनं पुनरागमन करण्याची संधी निर्माण झाल्याने तदनंतर आता खरं तर पुन्हा एकदा एक पाऊल पुढे येत चाललाय टीम ओम कोंडेश्वर भुज हा संघ. मॅच मध्ये कधी काय होईल हे सांगणं मात्र कठीण आहे. या ठिकाणी आपण पाहता आता उर्वरित समीकरण येणारे 4 बॉल सामना जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची गरज. स्ट्राईक वरती नवीन खेळाडू टीमचा आपण पाहता यंगस्टर प्लेयर कुमार नवले. 4 बॉल 9 धावांची गरज. आणि या ठिकाणी अजून एक विकेटचा पतन. कुमार नवलेला हे परतावा लागेल. 0चा चष्मा घालत असताना मैदानाच्या बाहेर बॅक टू बॅक विकेटचा पतन. ठिकाणी असं वाटलं होतं सर्वच प्रेक्षकांना की श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली संघ या मॅच वरती सहजासहजी पकड निर्माण करेल, परंतु या ठिकाणी हार मानायला तयार नाहीये ओम कोंडेश्वर भुज हा संघ. लढत मात्र शेवटच्या बॉल पर्यंत देऊ हे सांगत असताना मैदानाच्या आत आता समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलं. आता येणारे 3 बॉल सामना जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची गरज. परंतु या ठिकाणी चुका कुठे झाल्या, जिथनं पंकजचा विकेट आला चांगली सुरुवात पुन्हा एकदा नव्यानं करायची होती. हेमंतला देखील या ठिकाणी चांगला स्टार्ट करायचा होता, परंतु हेमंतचा विकेट आला. त्यानंतर कुमारचा विकेट आला. आता मात्र संघ थोडासा अडचणीत, परंतु स्ट्राईक वरती सिक्सर किंग ललित. गुडलेस स्पॉटचा हा चेंडू पूल केला. जेलची संधी खेळाडू पोहोचलाय आणि या ठिकाणी शेवटच्या षटकात विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाते श्रीपद कडालीच्या नावावरती. लगातार मात्र 3 विकेट. आता मॅच थोडी कठीण बनली गेली आहे. आता उर्वरित 2 बॉल सामना जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची गरज श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली संघाला. खरं तर आता हा चेंडू भरपूर निर्णायक असेल श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली संघाला. खरं तर पंकजने सुरुवात चांगली केली. पंकजला मॅच फिनिश करायची होती, परंतु तदनंतर या ठिकाणी आपण पाहता मॅच जवळपास आता ओम कोंडेश्वर भुज टीमच्या खिशामध्ये आहे, परंतु खिशातला सामना प्रशांत भोईर आपल्या बाजूने करणार का? प्रशांत मध्ये धमक आहे, क्षमता आहे, क्वालिटी आहे, परंतु चांगला स्ट्रोक खेळावा लागेल. 2 बॉल 9ची गरज.